नव्या पर्वाचं चिन्ह घड्याळाच्या समोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. घड्याळ वेळ नवी. घड्याळ घड्याळ घड्याळ. मागून या ना भैया, आज लाडसांगली सर्कलमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन तुमच्या हस्ते झालं. काय सांगाल त्याबद्दल? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आज चौथा या भागात प्रचार कार्याचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आले. मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. आमच्या दोन्ही उमेदवारांना या ठिकाणी चांगला वाढता पाठिंबा या भागातून मिळत आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आदरणीय दादांना ही श्रद्धांजली राहील की आमचे हे तिन्ही उमेदवार लाडसांगली चौकर सर्कलमध्ये निवडून येतील, हीच खरी श्रद्धांजली. भैया, निवडणुकीपूर्वी तुम्ही या लाडसांगली सर्कल चौका भागामध्ये 1 कोटीच्या वर कामं केली तुम्ही, तर ती कामं कोणती कशा स्वरूपात आहे ठिकाणी? या भागात बरेचसे कामं आपण केले. त्या ठिकाणी काही रस्त्याची कामं असतील चौका भागामध्ये, काही कब्रस्तानमध्ये हॅमस लाईट त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी बसवलेले, बरेच मंदिरासमोर आपण त्या ठिकाणी गट्टू बसवलेले आहेत. असे बरेचसे कामं आपण पोल बसवलेले. लाईटचा प्रश्न होता बऱ्याच वर्षापासून, रस्त्याचे 50-50 वर्षाचे प्रश्न त्या ठिकाणी होते, ते सगळे सोडवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं. आणि जे निश्चित जे कामं अजून बाकी आहेत आलेल्या आमचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आल्यावर ते पूर्ण करतील. कोणते मुद्दे घेऊन प्रचाराला सामोरे जात आहे? या भागात कोणताच विकास त्या ठिकाणी मागील 25 ते 30 वर्षापासून झालेला नाही आहे. फक्त जातीवादीचं राजकारण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. राष्ट्रवादी हा एक पक्ष असा आहे की तो सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा हा पक्ष आहे आणि विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहे. तर नक्कीच आम्ही तो अजेंडा पूर्ण करून पुढच्या 5 वर्षानंतर आम्हाला ह्या ठिकाणी फिरायची गरज पडणार नाही. आमच्या उमेदवाराला लोक डायरेक्टली त्या ठिकाणी मतदान करतील अशी अपेक्षा आहे. मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांनी आवाहन करणार आहे की यावेळेस आपण बदल घडवावं. जे पारंपरिक जे दोन्ही पक्षाचे आलटून लोकांना आपण निवडून देत आहोत, आम्हालाही यावेळेस संधी द्यावी आणि नक्कीच त्याचा बदल आपल्याला दिसून येईल.